कोल्हापूर भविष्यात IT हब बनू शकतं. याचा विचार करून भविष्यातील विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यासाठी उपस्थित आमदारांनी इतर जागांचे पर्याय सुचवले. त्यानुसार तातडीनं अंतिम निर्णय घेऊन जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा, असं अजित पवार यांनी सांगितलं. कोल्हापुरातील प्रस्तावित IT पार्कसाठी शेंडा पार्क येथील जागेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पर्यायी जागांबाबतही माहिती दिली. कन्व्हेन्शन सेंटरसह जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि दळणवळणाच्या कामांना गती द्यावी. सर्किट बेंचमुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. त्यादृष्टीनं भविष्यातील विस्ताराचा विचार करून प्रत्येक कामाची गुणवत्ता आणि नियोजन लक्षात घेऊन कामे करावीत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी वेगवेगळे प्रस्ताव सादर न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 3 किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंची तपासणी करून आवश्यक भूसंपादन करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या. आवश्यकता भासल्यास दोन्ही बाजूंचे रस्ते बाहेरून काढण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. जागेच्या प्रश्नाबाबत आणि धावपट्टी विस्तारीकरणाबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. केशवराव भोसले नाट्यगृहाशेजारील प्रस्तावित वाहनतळ आणि स्वच्छतागृहाच्या इमारतीसाठी तयार केलेला आराखडा सादर करण्यात आला. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, परंतु ऐतिहासिक नाट्यगृहाशेजारी बांधली जाणारी इमारत त्याला साजेशी असेल असं डिझाईन तयार करावं, असं अजित पवार यांनी सांगितलं.